जळगाव जिल्ह्यात जामनेर आणि पाचोरा तालुक्यात अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय। पिकांचं घरांचं नुकसान झालंय। काही ठिकाणी गोठ्यातून गुरं वाहून गेल्याच्या घटना घडल्यात। नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यातील मार्केट यार्डात पाणी झालं। मार्केटमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं। साठलेल्या पाण्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून जाताना पाहायला मिळाला। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारसह परिसरात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे मुख्य चौकात असलेल्या बँकांसह दुकानांमध्ये पाणी शिरलंय। दुकानात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। भवानीपेठ परिसरातील रस्त्यावर पाणी साचले। पुण्याजवळील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुण्याच्या कोलवडी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतातील मातीही पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जालन्यात मुसळधार पावसामुळे 19 कोटींचा जलकुंड पाण्याखाली गेलाय। बोतीबाग तलाव परिसरात हा जलकुंड नव्यानंच बांधलेला आहे। सलग 5 ते 6 तास झालेल्या पावसामुळे जलकुंडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। हा जलकुंड गणपती विसर्जन, नवरात्र, देवी विसर्जन आणि छठपूजा यासारख्या सणांसाठी बांधण्यात आला होता। नाशिकच्या मनमाड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। संगम इथून भीमा नदी पात्रात 1,15,424 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे। कांग, वाघूर, हिवरा या नद्यांसह परिसरातील नाले दुथडी भरून वाहत आहे। चिंचखेडा गावच्या जवळ असलेल्या खडकी पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले। श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, नेवासा या तालुक्यांसह इतर भागात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे कापणीला आलेला सोयाबीन, कापूस, मका, कांदा हे पीक पाण्याखाली गेलंय। बीड तालुक्यातील आष्टी इथं ढगफुटी सदृश पाऊस झाला। आष्टी तालुक्यातील ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। त्यामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली गेलाय। हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांचा वेग मंदावलाय। कोकणात पुढील 3 दिवस पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। जालना शहरात मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय। यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पालिकेकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या मदतीनं साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।